अनेक लोक म्हणतात तुम्ही एमओयू करता, त्या एमओयूचं नेमकं काय होतं? डावोसमध्ये आपण बघितलं तर मागच्या वर्षी जवळपास आपण जी काही गुंतवणूक केली ती 15,72,654 कोटी होती। यापैकी 5,89,631 कोटी ही विदर्भामध्ये होती, 43,810 कोटी ही मराठवाड्यात होती आणि 3,58,349 कोटी ही पश्चिम महाराष्ट्रात होती आणि त्यात कोकणामध्ये 2,23,632 कोटी एवढी गुंतवणूक आपण त्या ठिकाणी केली। आणि आपण जर 2022 ते 2025 या 4 वर्षाचा विचार केला, या 3 वर्षाचा विचार केला तर म्हणजे शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून तर आतापर्यंतचा आपण विचार केला तर डावोसची गुंतवणूक 17,57,801 कोटी रुपयाची आहे। आणि यामध्ये जे सामंजस्य करार झाले त्यातल्या सामंजस्य करारापैकी त्याची एकत्रित जी काही अंमलबजावणी झालेली आहे त्याचं प्रमाण 75% आहे। त्यातल्या पहिल्या 2 वर्षाचं आता 90%वर पोहोचलं आहे आणि शेवटच्या वर्षाचंही आता त्या दिशेने चाललेलं आहे। त्यामुळे केवळ एमओयू नाहीत तर ते एमओयू अंमलबजावणीत येत आहेत हे देखील या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे। यासोबत नुसतं आपण डावोसच्या इन्व्हेस्टमेंटवर त्या ठिकाणी बोलत नाही, त्याच्या व्यतिरिक्त सामूहिक प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत आपण जी इन्व्हेस्टमेंट आणतो त्याचा जर आपण विचार केला तर तीही इन्व्हेस्टमेंट जवळपास 13,75,729 कोटी झालेली आहे आणि यातून 7,11,259 एवढ्या रोजगाराची निर्मिती होणार आहे। एफडीआयचा आपण विचार केला, थेट परदेशी गुंतवणूक त्यातही महाराष्ट्र नंबर 1 आहे। आपण बघितलं असेल तर 24-25 मध्ये विक्रमी 1,64,775 कोटी रुपयाची परदेशी गुंतवणूक आपल्याकडे आली। आपल्या नंतरचे 3 राज्य हे एकत्रित केले तरीही आपली परदेशी गुंतवणूक जास्त आहे, ही महाराष्ट्राची स्ट्रेंथ आहे। आता 25-26 मध्येही आपण अजूनपर्यंत वर्ष संपायचं आहे, 2 क्वार्टर झाले आहेत, आपण पहिल्या क्रमांकावरच आहोत। आतापर्यंत 91,337 कोटी एवढी परकीय थेट गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। देशामध्ये आपण 1 नंबरवर आहोत। देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या 31% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलेली आहे हे सांगताना मला आनंद वाटतो।